खेळ विश्वामध्ये आज चैतन्याचा दिवस होता. कारण चेन्नई जवळच्या म्हणजे 50 किलोमीटर चेन्नईपासून मामलापुरम इथे चेस ऑलिम्पियाडचं आज उद्घाटन झालेलं आहे. दिमागदार सोहळ्यामध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अनुराग सिंग ठाकूर जे खेळाचे मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि ते विश्वनाथन आनंदला मोठ्या कौतुकाने पहिली मूव करताना बघत होते. हा काय बहारदार ते दृश्य होतं. आणि जगातली सर्वात मोठी जर का म्हणायला गेलं तर ही चेसची स्पर्धा भारताने पहिल्यांदा होस्ट केली याचा आनंद खूप मोठा आहे. आणि केंद्र सरकारचं असं स्वप्न आहे की जागतिक चेसमध्ये भारत हा एक केंद्रबिंदू व्हावा, एक स्पिरिच्युअल कॅपिटल व्हावं म्हणून केंद्र सरकारचा जो प्रयत्न आहे, ज्याला राज्य सरकारने योग्य साथ दिलेली आहे, या सगळ्याच गोष्टी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा प्रकारच्या मला वाटतात. दुसरीकडे कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सुद्धा खेळांना सुरुवात झालेली आहे. प्राथमिक फेऱ्यांनंतर आता पुढच्या फेऱ्या जेव्हा चालू होतील तेव्हा त्याच्यातला थरार हा आपण अनुभवणार आहोत. भारताने आज 2 क्रिकेटचे सामने खेळलेले आहेत. एक एजबॅस्टनवरती झाला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिलांचा सामना आणि हा खूप महत्त्वाचा होता अशा अर्थानं की राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मी परत एकदा आनंदाने सांगतोय 24 वर्षांनंतर क्रिकेटचं पुनरागमन झालेलं आहे. आणि ही मार्की मॅच होती, खूप महत्त्वाची मॅच होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ नुसता बलाढ्य नाही आहे तर जगज्जेता संघ आहे. भारतीय संघ त्यांना किती टक्कर देणार हा खरंच औत्सुक्याचा विषय होता आणि भारतीय संघाने ती टक्कर देऊन दाखवली. पहिली बॅटिंग करत असताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी थोडासा जर का अजून धीर धरला असता, थोड्या अजून धावा जर का फलकावर लावल्या असत्या तर चमत्कार घडला असता. कारण सुरुवात जी आहे ती स्मृती मानधनानी जबरदस्त केली होती. 5 बाउंड्रीज कडाकड तिने मारल्या होत्या. परंतु त्या स्कोरवरती 24-25च्या स्कोरवरती ती आऊट झाली आणि पहिला धक्का भारताला लागला. शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौरनी अपेक्षित कामगिरी नक्कीच केली, फक्त त्याचा पार नेली नाही नौका असं माझं म्हणणं आहे. शेफाली वर्मा 40 करून आऊट झाली, 40च्या आसपासचा. हरमनप्रीत कौरनी अर्धशतक केलं आणि त्याच्यानंतर ती आऊट झाली. आणि तळातले जे लोअर मिडल ऑर्डर ज्याला म्हणतो, लोअर ऑर्डर लोअर मिडल ऑर्डर यांना जास्त काही ऑसी बॉलर्सनी टिकून दिलं नाही. त्यामुळे भारताची धावसंख्या 154वरती थांबली. ऑस्ट्रेलियन संघाकरता ही धावसंख्या पार करणं हे अजिबात अवघड नव्हतं. परंतु रेणुका सिंग ठाकूरचं वेगळं मत होतं. या पोरींनी जबरदस्त भेदक मारा केला. 1 ना 2 4 प्रमुख ऑस्ट्रेलियन बॅटर्सना तिने आऊट काढलं आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा धावफलक एका क्षणी 5 बाद 49चं चित्र दाखवत होता. आणि अशा पल्लवित झाल्या होत्या भारतीय संघाच्या, भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या. परंतु ऑस्ट्रेलियन टीममध्ये बॅटिंगची खोली इतकी आहे, अष्टपैलू खेळाडू, त्यांच्या पाठीमागे असलेलं अनुभवाचं पाठबळ, या सगळ्या गोष्टी तो संघ वेगळा ठरवतात. आजही तेच बघायला मिळालं. ॲशली गार्डनरनी बरोबर एक अर्धशतकी भागीदारी केली. हलणारी नौका तिने स्थिर केली आणि नंतर अर्धवट काम तिने ठेवलं नाही. ॲशली गार्डनरनी नॉट आऊट अर्धशतक करून संघाला विजयी करून 1 ओव्हर ठेवून 3 गडी राखून आणि मगच ती तंबूत परतली. भारतीय संघानं जीवाची पराकाष्ठा केली विजयासाठी, परंतु ऑस्ट्रेलियन संघ त्यांना पुरून उरला असंच म्हणायला लागेल. आता 1 दिवसाची विश्रांती आहे आणि त्याच्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुद्धा होणार आहे. दुसरा सामना हा वेस्ट इंडिजमध्ये घडला. T20 सामना. काल मी म्हणलेलं होतं की वेस्ट इंडियन संघ हा T20 क्रिकेट प्रकारामध्ये अगदी सहजी खेळतो. सुरुवातीला तसंच बघायला मिळालं. जी विकेट होतं त्या विकेटवरती तुम्ही धपाधप फटकेबाजी करा, इतकं ते सोपं विकेट नव्हतं. रोहित शर्माने आपला क्लास दाखवला. नुसतंच त्यांनी अर्धशतक केलं नाही, 60च्या पुढच्या धावा केल्या, पण संघाची एकंदर धावसंख्या त्यांनी बांधून ठेवली होती. कारण समोरनं विकेट जात होत्या. 1 ना 2 3-4 विकेट्स गेलेल्या होत्या. आणि त्यावेळेला दिनेश कार्तिक त्याला येऊन मिळाला. हार्दिक पांड्या आऊट झाल्यानंतर या दोघांनी मिळून असं ठरवलं की भारतीय संघाची धावसंख्या योग्य जागी न्यायची. या प्रयत्नामध्ये रोहित शर्मा आऊट झाला. पण सध्याच्या घडीला ज्याला फिनिशरचा रोल देण्यात आलेला आहे, दिनेश कार्तिक, वय वाढलेलं आहे त्याचं, पण उत्साह
फिटनेस, कौशल्य या सगळ्याच्या बाबतीत तो उजवा ठरतोय आणि तळात त्यांनी केलेल्या 40पेक्षा जास्त धावा 19 अशा बॉलमध्ये फक्त या बरंच काही मोठं काम करून गेल्या. कारण भारतीय संघाच्या नावासमोर अचानक 190चा स्कोर दिसू लागला. हा स्कोर T20मध्ये कमी मानला जात नाही, खास करून जेव्हा विकेट थोडंसं मदत करणारं असतं. मदत करणारं म्हणजे साधं मदत करणारं नव्हतं, फास्ट बॉलरला मदत करणारं असतं तरी वेस्ट इंडिजचे खेळाडू हे हबकले नसते. परंतु हे थोडंसं ग्रिप करणारं विकेट होतं. बॉल थोडासा विकेटवरती थांबत होता आणि भारतीय संघात 1 ना 2 3 स्पिनर होते आणि त्याचाच झालेला फरक हा आपल्याला स्कोअरबोर्डवरती दिसतोय. त्याचं कारण रवींद्र जडेजानी होल्डरला बोल्ड केलं, अश्विननी 2 विकेट काढल्या, रवी बिश्नोईनी काही विकेट काढल्या आणि या सगळ्यांनी मिळून वेस्ट इंडियन संघाची बरोबर शिकार केलेली आहे. भारतीय संघाच्या हाती एक मोठा विजय लागलेला आहे. कारण 60च्या पुढच्या धावांचा विजय हा T20मध्ये प्रचंड मोठा समजला जातो. मॅन ऑफ द मॅच अर्थातच रोहित शर्मा झाला. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर असं आजकाल म्हटलं जातं आणि त्याला कारण पण तसंच होतं. जेव्हा दोन्हीकडचे खेळाडू फलंदाज हे बॅटिंग करताना अडखळत असताना हिटमॅननी काय बॅटिंग केली, क्या बात आहे. त्यामुळे एका अर्थाने या दौऱ्यामध्ये आपण 3-0 एकदिवसीय मालिका जिंकलो आहे आणि T20 जी 5 सामन्यांची मालिका आहे त्याची दिमागदार सुरुवातसुद्धा भारतीय संघानं करून दाखवलेली आहे. सगळी जी बुद्धिबळाची प्यादी आहेत, सगळे घोडे, वजीर, उंट हे एका लईमध्ये आक्रमण करतायत. चेस ऑलिम्पियाडचा तर हा परिणाम नसेल, गमतीने म्हणतोय मी. परंतु तुम्हाला काय आवडलं? चेस ऑलिम्पियाडचा उद्घाटन समारंभ आवडला का? तुम्हाला आपल्या महिला संघानं ऑस्ट्रेलियन संघाला जबरदस्त दिलेली टक्कर आवडली का? हिटमॅनची बॅटिंग आवडली? आपल्या स्पिनरची बॉलिंग आवडली? तुम्हाला काय आवडलं मला जरूर सांगा. कारण या 3 गोष्टींचा आढावा सादर करताना माझ्या बोलण्यातला उत्साह हा तुम्हाला जाणवलेला असेल आणि हा उत्साह कायम राहणार आहे. कारण सगळ्या गोष्टी चेस ऑलिम्पियाड चालू राहणार आहे, राष्ट्रकुल स्पर्धा चालू राहणार आहेत, त्याचबरोबर भारतीय महिला संघाचा क्रिकेट संघाचा प्रवास चालू राहणार आहे आणि त्याचबरोबर T20 मालिका वेस्ट इंडिजमध्ये सुद्धा चालू राहणार आहे. त्यामुळे हॅपी डेज आर हिअर अगेन असंच मी म्हणेन. तुमचं मत जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.